The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषोत्तम सारथि सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड शहरामध्ये असलेल्या नागसेन बुद्ध विहारात आंबेडकर नगरामध्ये ग्रंथ वाचन समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं आहे असे आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू बोधी धम्म मंचावर उपस्थित सर्वच पूजनीय भिक्खू संघ श्रामणेर संघ या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्या श्रद्धावंतांनी दान पुण्य केलं आहे त्या सर्वांच्या प्रती तथा धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। बघा आता गर्दी वाढलेली आहे, सायंकाळ होत आली आहे, कार्यक्रमाच्या समारोपाचा वेळ जसा पुढे पुढे चाललेला आहे तशी तशी गर्दी वाढत चाललेली आहे। याचं गुपित काय आहे हेही आमच्या लक्षात आलेलं आहे, कारण बाल्यवयापासून अनेक वर्षांपासून समाजामध्ये वावरतो आणि समाजामध्ये वावरत असताना अनेक अनुभव येतात, नाना तऱ्हेचे लोक पुढे दिसतात आणि त्यामुळे तुमच्याकडे पाहून असं काही नवल वाटत नाही जरी किती गर्दी झाली तरी। तर बघा भोजन मिळत राहते जीवनामध्ये, सगळं काही मिळते, पण भगवान बुद्धांनी आपल्या सांगितलं आहे
या मानवी जीवनाला सुखकर जर बनवायचं आहे, आनंदी जर बनवायचं आहे, तर आपल्याला धम्म माहीत असायला पाहिजे, बुद्धाचं तत्व आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि केवळ माहीत असूनच उपयोग नाही, तर त्यावर आपण अंमलबजावणी करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. अर्थात बुद्ध धम्माचा अंगीकार करून आपण आचरणशील बनलो पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आपल्या बोधी धम्मा भंतेजींचा खटाटोप आहे. तुम्हाला एकत्र केलाय, आम्हालाही लांबून लांबून बोलवलाय. तर थोड्या वेळासाठी बघा, थोडा दम धरा. तिकडे दमच सुरू आहे अजून, तर तुम्ही दमत धरा. तुमच्या हिताची गोष्ट मी सांगणार आहे की जी बुद्धाने सांगितलेली आहे. मी आपल्याशी बोलेल तर मी या विषयावर बोलणार आहे की ज्याला कुणाला हे जीवन प्राप्त झालं आहे मनुष्याचं. आता भंतेंनी सांगितलं बघा की मनुष्य जन्म मोठा दुर्लभ आहे. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर आपलं ध्यान सगळं खाण्यावरच नसलं पाहिजे, आपलं ध्यान झोपण्यावरच नसलं पाहिजे, आपलं ध्यान भलत्याच गोष्टींवरती नसलं पाहिजे. आपलं ध्यान असावं ते स्वतःला उत्तम बनविण्यावरती, स्वतःला चांगलं बनविण्यावरती आपलं ध्यान असावं. या बाकीच्या गोष्टीवर ध्यान तर पशु पक्ष्यांचं असते. खाण्यावर ध्यान, झोपण्यावर ध्यान, जागा मिळते का कुठं त्याच्यावर ध्यान, हे पशु पक्ष्याचं जीवन आहे. बघा तुम्ही कुत्र्याला सोडलं की खायला शोधते कुठे भेटते काय, बैलाला गाईला म्हशीला सोडलं की खायला कुठं काहीतरी भेटते का ते शोधते, आहे का नाही. तुम्ही बघा, तुम्ही त्यांचा हा स्वभाव आहे. भगवान म्हणाले मनुष्याचा असा स्वभाव असता कामा नये. मनुष्य जन्म आपल्याला जो प्राप्त झाला त्याचं सार्थक केलं पाहिजे, आपण त्याचं चित केलं पाहिजे. मी नेहमी सांगतो बघा, तुम्ही ऐकत असाल तर इथे पाचर कामाला येते नांगराला वखराला लावण्यासाठी, पण काही काही माणसं असतात कोणाच्याच कामाला येत नाही, घरच्यांच्याही कामाला येत नाहीत, समाजाच्याही कामाला येत नाहीत आणि कोणाच्याच कामाला येत नाहीत. लोक त्यांना इग्नोर मारतात. एवढे आपण वाईट बनता कामा नये की लोकांनी आपल्याला इग्नोर मारावं. समजते का तुम्हाला? अंगुलीमालाला जोपर्यंत तो डाकू होता तोपर्यंत लोक इग्नोर मारत होते. अरे त्यांच्याकडे जाणं नको, त्याच्याकडे जाणं नको, त्याच्या हातात तलवार असते, ते मारते, बोट का तोडते वगैरे वगैरे, लोक जात नव्हते. पण अंगुलीमालाचा जेव्हा बुद्धांनी भिक्खू बनवला, जेव्हा तो अंगुलीमाल बुद्धाला शरण आला, लोक त्याच्या पायावर लोळण घेत होते. मैत्रीमध्ये अग्र ठरला तो. आपणही बुद्धाचे अनुयायी आहोत, आपणही त्या बाबासाहेबांचे अनुयायी आहोत की ज्यांनी या देशाला एक बुद्ध धम्माची नवीन क्रांती बहाल केली आहे, ज्यांनी या देशातल्या मागासलेल्या लोकांना जे सर्व अधिकारांपासून वंचित होते हजारो वर्ष, त्यांना एक नवसंजीवनी दिली, त्यांच्यामध्ये पात्रता निर्माण केली, स्वाभिमान जागा केला, त्यांना हे सोन्याचे दिवस वाट्याला आणून दिले. आपण त्या बाबासाहेबांची औलाद आहोत, म्हणून खाणाऱ्यांपैकी आपण नसलो पाहिजे, रिकाम्या गोष्टींमधला महत्त्व देणाऱ्यांपैकी आपण नसलो पाहिजे. तर आजच्या उपदेशाचा विषय मी आपणास सांगेल. बुद्ध म्हणाले की ज्याला कुणाला आनंदी बनायचं आहे त्याने आपल्या जीवनामध्ये अतिरेक टाळला पाहिजे. ज्याला कुणाला आनंदी जीवन जगायचं आहे. आता कोणाला जगायचं नाही, पण कोण कशात आनंद शोधेल याचा काही नियम नाही. पहा, काही लोक कशात तर काही लोक कशात आनंद नाही का. आणि म्हणून आपण आनंदी राहायचं आपल्याला, तर भगवान म्हणाले अतिरेक टाळावा. तुम्हाला माहीत असेल नसेल, बुद्धाचा धम्म आपण म्हणतो का नाही, भगवान बुद्धाचा धम्म. भगवान बुद्धाच्या धम्माचा पर्यायी शब्द, पर्यायी नाव काय आहे माहिती आहे? बुद्धाच्या धम्माला, बुद्धाच्या धम्माला पर्यायी नाव आहे मध्यम मार्ग. काय नाव आहे? मध्यम मार्ग, मिडल पथ म्हटलेला आहे भगवंताच्या धम्माला. जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं, जेव्हा सारनाथला गेले ऋषीपतन मृगदाय वनामध्ये, त्या पंचवर्गीय श्रावकांना त्यांनी सांगितलं की जीवनामध्ये आत्यंतिक अशी दोन टोके आहे. एक प्रवृत्ती मनुष्याची इथे अशी आहे, खा प्या मजा करा, ऐसो आरामाचं जीवन जगा, आपण मरणार आहोत. दुसरं एक टोक आहे, ते म्हणते व्रत वैकल्य करा,
व्रतवैकल्य करा. आता काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलं असेल बघा, लय लोक काय काय करतात. वरचा मजला ज्यांचा कम खाली आहे रिकामा ते लोक करतात. तुम्ही नाही करत, तुम्ही तर लय चांगले बापा. सिल्लोड मधले लोक लय चांगले, आम्हाला माहिती आहे तुम्ही चांगले आहात म्हणून. तर भगवान म्हणाले अतिरेक टाळला पाहिजे. संतुलित जीवन ज्यांना जगता येते, मग ते तरुण असो, म्हातारे असो, शिकलेले असो, अशिक्षित असो, भिक्खू असो, उपासक असो की अजून राजकीय असो, कोणी संतुलित जीवन ज्यांना जगता येईल तेच आनंदी जीवन जगू शकतात. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल राहू शकते, टिकू शकते, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलू शकते. पण जे अतिरेक करतात, अतिरेकाचं जीवन ज्यांचं आहे, कोणत्या बाबतीतला अतिरेक करतात लोक? ह्याच्या बाबतीतला, ह्याच्या बाबतीतला आणि ह्याच्या बाबतीतला. म्हणजे काया, वाचा आणि मन. कायिक कर्माच्या संदर्भात, वाचिक संदर्भाच्या कर्माच्या संदर्भात आणि मानसिक कर्मांच्या संदर्भामध्ये जे जे कोणी लोक इथे अतिरेक करतील ते लोक दुःखी, परेशान, हायपर टेन्शन, बीपी हाय, बीपी लो, गोळी वाढवून द्या डॉक्टर साहेब, लय त्रास होतो, असं डक 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 होते, लय भूक लागली की कासावीस होते, लय लोक परेशान आहेत बघा. कोणाला डायबिटीज असेल, बीपी असेल तर डॉक्टर म्हणतात जरा शांतीने घ्या आता तुम्ही. लय रागावत होतात, लय चिडत होतात. तुमच्या घरात कोणी पेशंट असतील बघा, हार्ट पेशंट कोणी असतील, बीपी वाले कोणी असतील तर ते चिडू नये याची तुम्ही दक्षता बाळगता पहा. कारण मनाच्या स्वभावाचा, प्रवृत्तीचा आणि आजाराचा संबंध आहे का नाही? राग आल्यावर डोळे लाल लाल होतात पहा, चिडल्यावर काना असे थरथर थरथर कापतात, सारा चेहरा गुलाबी गुलाबी होते बापा, कोणतंच काही न लावता होते का नाही? रागाने चेहरा लाले बुंद झाला म्हणतात लोक. भगवान म्हणाले द्वेष अग्नी समान जाणावा, राग अग्नी समान जाणावा, मोह अग्नी समान जाणावा. कारण ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये कधी राग, द्वेष, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, संशय, मीपणा निर्माण होईल त्याचा दुष्परिणाम अगोदर त्यांना भोगावा लागतो आणि नंतर मग ज्यांच्यासाठी उत्पन्न केलाय त्यांना. म्हणून अग्नीची उपमा दिली भगवंतानं अवगुणांना. कशाची उपमा दिली? आपल्यातल्या अवगुणांना, दुर्गुणांना कशाची उपमा देतात भगवान आपले? अग्नीची उपमा. अग्नीचा काय गुणधर्म असतो? जळणे आणि जाळणे हा गुणधर्म असतो अग्नीचा. बघा, शेकोटी पेटवायची, माचीसवरती काडी आपण घासली, घर्षण केलाय, पेटवायची शेकोटी, पण अगोदर काडी पेटते नंतर शेकोटी पेटते. हा अग्नीचा गुणधर्म आहे. अगोदर माचीची काडी पेटवावी लागते, नंतर कोणाचं घर जाळायचंय की शेत जाळायचंय की अजून कोणाला जाळायचंय ते नंतर जळते, अगोदर माचीची काडी जळते. तसंच अवगुण ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये उत्पन्न होतात, अगोदर त्रास त्यांना. म्हणून मी म्हणालो बीपी हाय, बीपी लो, पाणी द्या म्हणतात जरासं. चिडू नका ना, शांत बसा ना, भांडू नका ना, शांत बसा ना, मनावर घेऊ नका ना म्हणतात काय लोक बापा. म्हणून अतिरेक करू नये. अतिरेकाचं दुःख लय डेंजर असते तुम्हाला सांग. कोणताही अतिरेक असो. आणि भगवंताने सांगितला म्हणून आपला मार्ग जो आहे तो मध्यम मार्ग आहे. बुद्ध म्हणाले आपल्या काया, वाचा, मनावर संयम प्राप्त करता आला पाहिजे. जास्त खाणंही बरं नाही आणि उपाशी राहणंही बरं नाही. समजते का तुम्हाला? म्हणून बुद्ध धम्मात उपवास सांगितला नाही तर उपोसथ सांगितलं. आणि उपोसथाच्या दिवशी दुपारी जे घरात बनवलंय ते खायला सांगितलं भगवंताने. माहिती आहे तुम्हाला? उपवास सांगितला नाही, बाबासाहेबांनी उपवास सोडायला सांगितला आणि उपोसथ पालन करायला सांगितलंय. उपवास धरायचा नाही, उपोसथ धरायचं नाही, तर उपोसथाचं पालन करायचं असते आणि उपवास धरायचा असते. बापा उपवास वाटू नये म्हणते लोक. उपवास बाटू नये म्हणून शेंगदाणे खाऊ खाऊ परेशान. बापा खिचडी चिवडान खाऊ खाऊ परेशान, रताळ खाऊ खाऊ परेशान लोक. आणि काय तर उपवास आहे म्हणून. आता ती कोणती रात्र गेली, लयच रताळ्याच्याच गाड्या जिकडं तिकडं. मी म्हटलं बापा काय आहे, लोक घेऊ घेऊ चालले.
उपवासाच्या नावानं रताळ खाऊ लागले लोक. ते रताळ खाल्यावर भूकच लागत नाही. तुम्ही विचारा, जे डायटिशियन असतात त्यांना विचारा, ते म्हणतात रताळ खायचं नाही. माहिती तुम्हाला का नाही खायचं? ते रताळ खाल्लं की ते फॅट वाढवते, एनर्जी देते, भूक शमवते आपली. तुम्ही काय खाऊ नका तसं काही, उपवास धरू नका पहिली गोष्ट तर. म्हणून भगवंताने सांगितलं कायेचं संतुलन सांभाळता आलं पाहिजे. कायेचा अतिरेक करू नका, कायेच्या कर्माचा. कोणत्या बाबतीमध्ये काही कर्मांचा अतिरेक टाळा म्हणाले भगवान माहिती आहे तुम्हाला? आहार आणि विहार याच्यामध्ये संतुलन बाळगता आलं पाहिजे. तुम्ही एवढे जण बसलात की नाही ते, मी सांगतो तुमच्यापैकी 99.99% लोक कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत. तिथे कोणता ना कोणता आजार आहे. कोणाची कंबर दुखते, कोणाचा गुडघा दुखते, कोणाचं डोकं, कोणाचं अर्ध डोकं, कोणाचा कान, तर कुणाचं पोट, तर कुणाचं पोट साफ होत नाही तर बापा विचारूच नका काय काय होते ते. कुणाला तेल जास्त तर्री तर्री खायला आवडते आणि कुणाला तेल अजिबातच आवडत नाही. कुणाला जास्त मीठ टाकलेलं आवडते आणि कुणाला बिलकुल मीठ बिल नको बाबा, बीपी वाढते, माझ्यासाठी वेगळं वरण बनवा म्हणते. होते का नाही असं? भगवान बुद्धांनी म्हणून सांगितलं आहार आणि विहाराच्या संदर्भामध्ये संतुलन असायला पाहिजे. काय खायचंय आणि किती खायचंय आपलं जरी असलं तरी त्याचं ज्ञान असलं पाहिजे. आमच्या आवाजानं माईकची बॅटरी डाऊन झाली, तुमची नाही झाली. तुमची तर बॅटरी जणू काय रिचार्ज झाली. तुम्ही आता चार्जिंग तुमची वाढली असं तुमच्याकडे पाहून वाटू लागलं. आणि म्हणून बघा भगवंताने सांगितलं 3 प्रकारचा अतिरेक टाळावा. मी सांगतोय आपणास की कायिक कर्मांच्या संदर्भातला अतिरेक टाळत असताना आहारावर आपलं नियंत्रण असावं. माहिती आहे, मस्जिदमध्ये तुमच्याकडे मुस्लिम लोक आहेत का नाही? तुम्ही पाहत असाल मस्जिदमध्ये गुडघ्यावरती बसून, मग रेल्वेत असो का बस स्टँडमध्ये असो का मस्जिदमध्ये असो का बाहेर दर्ग्यावरती असो, गुडघ्यावरती बसून नमाज अदा केल्या जातात. म्हाताऱ्यातले म्हातारे लोक बसतात की नाही गुडघ्यावर? आपल्याला इकडं जमत नाही. आपल्याला गुडघ्यावर बसा म्हटलं गुडघ्याला हात लावते, नाही हो जमत नाही म्हणते. जिंदगीत कधी बसलोच नाही. आयटीत राहण्याची सवय लागली. फुकट दिलंय बाबासाहेबांना, तुला भीमानं दिलंय फुकट सार. आईट धन दौलत श्रीमंती सगळ्यांना सांभाळता येत नाही. सांभाळता येते का? सांभाळता येत नाही. त्याचा अहंकार लय डेंजर असतो तुम्हाला सांगतो. म्हणून आपल्यातल्या ज्या ज्या कोण्या लोकांमध्ये अहंकार आलाय ते लोक एकार एकार राहतात. आम्ही उंदराची गोष्ट सांगितलेली आहे बघा बऱ्याचदा आपल्या चॅनलवर. उंदराने हिरा गिळला आणि ज्याने हिरा गिळला ते उंदीर एका साईडलाच जाऊन बसलं सगळ्या उंदरांमधून. उंदराला पकडणारा माणूस आणला बोलावून, त्यानं बरोबर त्याच उंदराला पकडलं. त्याला विचारलं तुम्ही त्याच उंदराला कसं काय पकडलं, काय याचं गुपित आहे? तर त्याला सांगितलं की उंदराचा आहे स्वभाव माणसासारखाच असते. माणूस एकदम भरभर श्रीमंत झाला, नोकरी लागली, पैसा आला, पद प्रतिष्ठा काहीतरी मिळालं, एकार एकार वागते. मला काही जण घेत नाही म्हणजे माझं पोट भरलं नव्हतं. आपल्यातले काही पोट भरलेले असेच वागतात. तुम्ही नाही बाबा, तुम्ही तर लय चांगले, पण समाजात अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की कायिक कर्मांचा अतिरेक टाळला पाहिजे. आहाराच्या बाबतीत किती झोपायचंय आणि कधी झोपायचंय हे समजलं पाहिजे. भगवंतानं सांगितलं रात्रीला झोपलं पाहिजे, दिवसाला जागलं पाहिजे. रात्र झोपण्यासाठी आहे ना. माहिती आहे तुम्हाला? खाण्याच्या बाबतीत मी आता तुम्हाला जे बोललो, खाण्याच्या बाबतीत तुम्हाला जे मी आता बोललो ना, तर काय खायचंय किती खायचंय ते समजलं पाहिजे खरोखरच. कारण जास्त खाण्यामुळं आणि नको ते खाण्यामुळं आपले आजार वाढतात बघा. वाढतात का नाही? म्हणून कायिक कर्माचा अतिरेक टाळा म्हणाले भगवान. दुसरी गोष्ट सांगितली वाचिक कर्मांचा अतिरेक टाळा. काय बोलायचंय, कुठे बोलायचंय, किती बोलायचंय आणि कुणाला बोलायचंय हे समजलं पाहिजे. काय बोलायचंय, कुणाला बोलायचंय आणि किती बोलायचंय हे समजलं पाहिजे. समजते का सगळ्यांनाच? बापा समजत नाही. आपल्याकडे तर नेहमीच सांगावं लागते, लग्नात कुठं वाढदिवसात शांत बसा शांत बसा शांत बसा सांगावं लागतं का नाही? भगवान बुद्धाला शांती दूत म्हणतात. बुद्धाचा धम्म शांतीचा आहे. आणि आपलं इथे आल्यावर सुरू राहते कुठून घेतली साडी, गळ्यातलं कुठून आणलंय, कानातलं कुठे केलंय, आणि होतं का त्यांच्याकडे अजून एक? आणि मला आता कधी करून देतात काय माहिती.
आपल्याला ज्ञानाचा पत्ता नसते. काही काही लोकांना स्मशानात असो का लग्नात असो का विहारात असो बडबड करणं सोडतच नाही. असं बारीक पाहते कोणी आल्यावर, या बसा इथं येऊ. बारीक लोकांचं बघा. भगवान बुद्ध म्हणाले वाचिक कर्मांचा अतिरेक टाळला पाहिजे. एकदम बडबड करणंही बरं नाही आणि मुकत बसणंही बरं नाही. प्रसंगी बरं काय, ध्यानाला गेल्यावर मुकत बसाव, शांतच बसाव. आणि घरात जेव्हा बोलायचंय आणि जसं बोलायचं तर बोललं पाहिजे. पण काही गोष्टी अशा असतात की बोलण्याची गरज नसते तिथं. पण आपण आपलं तुई तुई नसते की नाही, तुन तुन. ज्या माझ्या माया तुन तुन वाजवत असतील बापा त्यांचं काहीच खरं नाही. लगे त्यांच्याच घरात आमची माथारी लय तुन तुन करते म्हणतात लोकास. कोणी म्हणते माझी पत्नी भंतेजी लयच बोलते बापा. कोणी म्हणते माणूस आमचा ऐकायला तयारच नाही भंतेजी, नुसतं टॉर्चर करते, संशय करते, काय काय करते. भगवान म्हणाले म्हणून वाचेचा अतिरेक टाळला पाहिजे, बिलकुल टाळला पाहिजे. काय बोलायचे, किती बोलायचे, बोलायचे की नाही. बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण जर बोललो नाही तरी सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते. समजलं का. आणि बऱ्याचदा असंही होते की आपण जास्त बोलल्यामुळं प्रॉब्लेम क्रिएट होते का नाही. मुकेत बसले तुम्ही. अरे खरंच होते. तुम्ही बडबड करणाऱ्यांपैकी असाल घरातल्या घरातच तर बिघडते घराचा कार्यक्रम. घराचा असो की बाहेरचा असो कार्यक्रम बिघडला नाही पाहिजे. आपल्यामुळेच कार्यक्रम बिघडते, दुनियेमुळं नाही, आपल्या जीवनाचा. आणि म्हणून भगवंताने सांगितलंय की अतिरेक टाळा बोलण्याचा. भगवंत पण बोलत होते पण संयमाने बोलायला शिकवलं, माधुर्याने बोलायला शिकवलं, उन्हधुन करायला शिकवलं नाही कुणाचं भगवंताने. आपल्या रागाची भाषा शिकवली नाही भगवंताने, चिडकोरपणाची भाषा शिकवली नाही, कठोर भाषा शिकवली नाही आपल्या भगवंताने. भगवान म्हणाले प्रेमाने जगाला जिंकता येते आणि जर द्वेष असेल तर आपण आपल्या लोकांनाही जिंकू शकत नाही. काही काही लोकांना घरात कवडीची किंमत नाही आणि बाहेर साहेब की करते पहा. काही काही माझ्या माता भगिनी पण असतील याच्यात बसणाऱ्या, घरात कोणी विचारत नाही हो आणि बाहेर म्हणते मला साहेब म्हणा, मॅडम म्हणा, साहेब म्हणा, मॅडम म्हणा, खुर्ची द्या म्हणते मला. भगवान म्हणाले आपल्या वाणीवर आपला संयम असायला पाहिजे, आपल्याकडे प्रेम आपुलकी जिव्हाळा असायला पाहिजे. बुद्धाने धम्मपदामध्ये गाथा सांगितली बघा. नाही वेरे नवेरानी संमंती कुदाचनम अवेरे नत संमंती ये सधम्मो सनंतनो. ही बुद्धाची वाणी आहे बघा. वैराने वैर कधी शांत होत नाही. वैर शांत करायचं असेल ते घरातलं असो का बाहेरचं असो, प्रेमाशिवाय पर्याय नसतो. मी नेहमी सांगतो प्रेमाने कुत्र्याला जिंकता येते हो. कुत्र्याला प्रेम समजते, मांजराला प्रेम समजते. समजते का नाही. तुम्ही मांजरी कुत्रे पाळणारे असता काही काही लोक म्हणून म्हणतो बाबा. समजते का नाही. प्राण्यांना प्रेम समजते. बैलाच्या पाठीवर अशी हात ठेवली ना की बैल असं असं करते, त्याला प्रेम समजते. बैलाला आमच्याकडे बैल लहानपणी होतो, बैल होतं त्याला असं असं केलं का नाही बैलाला, ते अजून जवळ येते बघा. तुम्ही करून पाहिलं असं कोणी केलं का तुम्ही कधी. म्हणजे प्रेम करून पहा. केलं तुम्ही कुठं धीरूभाई अंबानीच्या घरात जन्माला आले. सगळे शेतकऱ्याचेच आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे की घरं पेटवणारे आपणच असतो आणि समाज पेटवणारे आपणच असतो. भगवान म्हणाले पेटवा पेटवीचे कामं करू नका, तुम्ही विझवणाऱ्यांपैकी राहा, विझवणाऱ्यांपैकी बना. पेटवणारे तर कोणी राहतात आयरे गैरे नथू खैरे. तुम्ही आयरे गैरे नथू खैरे बनू नका, तुम्ही विझवणाऱ्यांपैकी बना. लोक तुम्हाला हृदयात ठेवतील, जागा देतील असे तुम्ही बना. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या वर्तनात चांगला बदल करावा लागतो. कोण म्हणते लोक हृदयात ठेवत नाहीत ज्यांच्याशी ब्लड रिलेशन नाही नसली तरी. अहो बुद्ध 2600 वर्षांपूर्वी झाले. आज जे काही बोलल्या जाते ते बुद्धाबद्दल बोलल्या जाते. बुद्धाचं नाव घेतल्यावर हात जोडले जातात. आज हजारो लाखो करोडो लोकांच्या हृदयात बाबासाहेब घर करून आहेत. जीवापेक्षा जास्त बाबासाहेबांना लोक जपतात. जपतात का नाही. आपल्यालाही लोक जपतील बापा.
पण आपल्याला चांगलं बनावं लागते. पण म्हणते खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा. बापा कसेच म्हणते लोक बाजीराव तुम्हाला, मी काहीच करणार नाही हो आणि माझं नाव झालं पाहिजे म्हणते. आता कसं नाव होईल तुमचं? कर्तृत्व गाजवलं पाहिजे तर नाव होईल का नाही? काहीच करायचं नाही, नाव झालं पाहिजे. आपल्याकडे ही शाळा लय चालते आपल्या समाजात. या शाळेमुळे बिघडाबिघडी लय होते आपल्याकडे. विहार ओस पडायला आले काही काही ठिकाणचे हो. अहंकारामुळे स्वार्थामुळे विहार ओस पडायला आले. मलाच माईक द्या म्हणते, माझाच सत्कार करा म्हणते, माझंच नाव घ्या म्हणते. बघा तुम्ही समाजामध्ये जी दुपळी निर्माण झाली ह्याला ते कारण आहे. आणि त्यामुळे मी आपणास सांगतो आहे की कायेच्या कर्मांच्या अतिरेकापासून आपण दूर राहिलो पाहिजे. वाणीचा कर्माचा अतिरेक जो करतो आहे त्याला आपण टाळलं पाहिजे. आणि मानसिक अतिरेक सुद्धा आपण टाळला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. मानसिक अतिरेक सांगताना भगवंतानं सांगितलं नेहमी नेहमी नाराजच राहू नये. बघा काही काही लोक मी नेहमी म्हणत असतो, नेहमी असे 12च वाजलेले. बाबा तुम्ही कार्यक्रमात बसले, काय घर थोडी आहे तुमचं इथं? प्रसन्न राहा, खुश राहा, जेवण मिळेल ना. बट्ट्या तयार होत आहेत, वरण तयार झालेलं आहे. 7 वाजता आहे म्हणते आई, 7 वाजेपर्यंत बोला म्हणते. बाबा आम्ही बोलत नाही 7 वाजेपर्यंत, रोजच चालू राहते आमचं बोलणं. आम्हाला म्हणत नाही कोणी बा आराम करा म्हणून, आणि आम्ही करत नाही. आम्ही पण प्रवासाचा अतिरेक करतो. बघा अतिरेक कोणताही असो तो बरा नाही. आमची कंबर दुखते, मग काय काय दुखते, पण आता हे सांगता येत नाही. नाही तर आपल्यातले काय म्हणायचे, मग तुम्ही दीक्षा कशाला घेतली? बापा विचारूच नका. इकडं म्हणजे काय म्हणतात त्याला, तोंड दाबून बुक्क्याचा मारा आमच्यासारख्याला. तर काय सांगू तुम्हाला, तोंड दाबून बुक्क्यांचा मार वरतो. मारू द्या, आम्ही तुम्हाला मारतो, तुम्ही मुक्कत बसा, सहनच करा. कसं सहन करावं बापू? म्हणजे काय सहन करण्यासाठीच घेतली का दीक्षा? काल एक जण म्हणे भंतेजी तुम्ही आमच्या लग्नाला यायला पाहिजे होते. म्हटलं का बरं? नाही म्हणे तुम्ही आमच्या फार जवळचे ना, असन तसन काय 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 उजळणी बेरीज वजाबाकी लय वर्षापासून तुम्हाला ओळखतो आम्ही. मी म्हटलं दीक्षा तुमच्यासाठीच थोडी घेतली आम्ही. आता ते लयच बोलत होते. मी म्हटलं का दीक्षा तुमच्यासाठीच घेतली का? नाही का? जर यायचं कार्यक्रमाला तर अगोदर सांगावं, 1 महिना 2 महिने 1.5 महिना अगोदर सांगावं का नाही? तारीख मनानच धरायची ना. आम्हाला म्हणायचं तारीखेला या, आम्ही धरली तारीख, आता काय करावं? आम्ही म्हणतो मग आम्ही काय करावं? आम्ही दुसऱ्याला तारीख दिली. आणि म्हणून वाचेचं कर्म, मनाचं कर्म जे काही आहे त्यातला अतिरेक टाळता आला पाहिजे. म्हणून जास्त नाराजही राहू नये. जास्त काय, मी तर म्हणतो नाराज राहूच नाही, दुःखी राहू नये. ठीक आहे, दुःख आता आहे, सुख आता आहे. सूर्य उगवतो मावळतो, सूर्य उगवतो मावळतो. मनाचं तसंच आहे आपल्या. कधी आनंद आहे आणि कधी दुःख आहे का नाही? कधी भांडण आहे आणि कधी भांडण नाही आहे, प्रेम आहे. भगवान बुद्धाने सांगितलं म्हणून कोणत्याही गोष्टीच्या गाठी मारून ठेवू नका. गाठी मारून ठेवल्या की दुःखच दुःख आहे या जीवनामध्ये. म्हणून भगवंताने सांगितलं नाराज राहू नका, दुःखी राहू नका, ताणतणावामध्ये राहू नका आणि अहंकारातही राहू नका, मीपणातही राहू नका की माझ्यासारखं कोणीच नाही, माझ्यासारखं कोणीच नाही असंही मानू नका. भगवंतानं सगळ्या बाबतीत अतिरेक टाळायला सांगितला. हे आवाजाचं आहे की ना गणित तुम्हाला सांगतो अतिरेकाचं. जास्त आवाज वाढवला तर कर्कशपणा येते आणि आवाज लयच कमी केला की समोरच्यांना ऐकायला येत नाही. तुम्ही रबराचा वापर करत असाल, भगवंतानं अतिरेक सांगितला म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो. रबर माहिती ना तुम्हाला? रबर जास्त ताणलं की तुटून जाते, कामात येत नाही. आणि ताणलंच नाही तरी कामात येत नाही. ठराविक मर्यादेपर्यंत त्याला ताणलं तर कामात येते. माझंच पोट आहे, माझंच खाणं आहे, माझंच जेवण आहे, माझंच ताट सोन्याचं आहे आणि मी खातो किती, कोण काय करते म्हटल्यावर खात बसलो आपण. एका भाकरीची कॅपॅसिटी आणि 2 4 5 खाल्ल्या तर काय होईल? अतिरेक होईल ना. आणि अतिरेक झाला की मग काही खरं नाही, आपलं बटन दबते. मग तांब्याभर पाणी पिल्यावर तहान भागत असेल आणि माझाच हांडा आहे आताच नवीन आणलाय आणि एकदम ते कशाचं पाणी आहे म्हणते, फिल्टरचं पाणी आहे म्हणते आणि हांडा भरून पाणी पितो म्हणते. मी पितो तर काय, पी बापा, जा मग बटन दबते. पाणी जास्त पिलं की माणूस मरते, जेवणही जास्त केलं की माणूस मरते. कोणत्याही बाबतीमध्ये अतिरेक
चांगला नसतो. तुम्हाला सांगतो, कोणत्याच बाबतीत अतिरेक चांगला नाही. आणि आपल्या भगवंताच्या धम्माला मध्यम मार्ग म्हणून म्हटलेला आहे. भगवान म्हणाले, कायिक कर्माचा, वाचिक कर्माचा आणि मानसिक कर्मांचा अतिरेक बरा नाही. म्हणजे अकुशल कर्मांचा अतिरेक चांगला नसतो असं भगवंताने आपल्या सांगितलेलं आहे. आणि जीवनामध्ये जे लोक दुःखी आहेत, जे लोक ताणतणावात राहतात, टेन्शनमध्ये राहतात, त्यांचं एकच कारण आहे की ते अतिरेक करतात. कशाचा? राग, द्वेष, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, संशय ह्याचा अतिरेक करतात लोक. आणि अतिरेक केला की मग त्याचं दुःख आपल्यालाही होते आणि घरादारालाही होते. घराला जर आग लागली, एखाद्या घराला जर आग लागली, ताबडतोब जेवढ्या वस्तू बाहेर काढता येतील तेवढ्याच आपण काढू शकतो. सगळ्या वस्तू बाहेर काढू शकत नाही, कारण आगीनं भडका जर उठवला सारं घर जळून राख होते. बघा, ते कशाचे असो, किती भारीचं फर्निचर असो. आपल्या समृद्धीवरती गाडी जळाली, अख्खी गाडी जळाली का नाही? जळाली का नाही गाडी? आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, राग, द्वेष, लोभ, मोहाचा अतिरेक टाळा, तो अतिरेक बरा नाही. म्हणून आपल्या लोकांना मी नेहमी सांगतो, जीवन जगत असताना बघा, अतिरेकापासून दूर राहा आणि संतुलित जीवन जगा. वाणीच्या बाबतीत संतुलन ठेवा, मानसिक कर्माच्या बाबतीत संतुलन ठेवा आणि वाचिक कर्मांच्या बाबतीतही संतुलन ठेवा. संतुलन का ठेवत नाहीत लोक माहिती आहे का तुम्हाला? अतिरेक का करतात लोक माहिती आहे का तुम्हाला? काय कारण आहे माहिती तुम्हाला अतिरेकाचं? अतिरेकाचं कारण आहे लालसा. काय कारण आहे? लालसा. आणि लालसा ही दुःखाचं कारण आहे. मी नेहमी सांगतो, लालसेची एक दृष्टांत सांगत असतो, बोधकथा. कुत्रा माहिती आहे का तुम्हाला? आम्ही लहान होतो तेव्हा मला एक धडा होता, लालची कुत्ता. लालच बहुत बुरी बात है. कौटुंबिक जीवनातली लालच असो, सार्वजनिक जीवनातली लालच असो, राजकीय जीवनातली लालसा असो की अजून कोणती लालसा असो, लालसा निर्माण झाली आणि लालसेचा अतिरेक केला की मग तोंडावर तोंड घशी पडावं लागते. घर का ना घाट का, होते का नाही अशी अवस्था? कोणी असो. म्हणून बघा, लालसेमुळेच लोक अतिरेक करतात. आता हे बाकीचे लोक, कोणते लोक बघा, लालसा असते मनामध्ये, मला भेटलं पाहिजे, मला भेटलं पाहिजे. आता कार्यक्रमातही एखाद्या, समजा आता 4-2 लोकांचे यांनी नावं घेतले, ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांनी त्यांचे नावं घेतले यांनी. आता तो सन्मान, यांच्यामध्ये तो सद्गुण आहे की त्यांनी बोलवलं तरुण पोरांना, यांनी बोलवलं तरुण पोरांना, यांनी चांगलं तयार केलं, ते धार्मिक बनत आहे. नाही तर आपले तरुण पोरं तर कुठंच येत नाहीत बाबा. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा, ह्या आले तरी किमान इकडं. काही ठिकाणी तर ते फक्त 14 एप्रिलला येतात, नंतर 364 दिवस गायब असतात की नाही. आणि म्हणून बघा, एक कुत्रा होता, एका दारावर गेला आणि त्याला भेटली एक भाकरी भेटली. तर त्याला वाटलं बा आपल्याला कोणी भेटेल आणि ते आपल्या तोंडातली भाकर घेईल, म्हणून त्यानं तोंडात पकडली, धूम ठोकली. गावाच्या बाहेर गेलं. गावाच्या बाहेर जाताना एक नाला लागला, नाल्यावर एक पूल. त्या पुलावर गेलं, हे चालून चालून थकलं होतं. धाऊ बा, आलं का कोणी मागे, आलं का कोणी मागे. लय लोक धावतात असे, मलाच मिळू दे, मलाच मिळू दे. इथंही बिगा असंच होते कार्यक्रमांमध्ये. नाव घेतलं की ज्यांचं घेतलं नाही त्यांचं असं पोट दुखते, असं पोट दुखते. कोणत्याच मेडिकलवर गोळी भेटत नाही ते पोट थांबण्याची. काही लोक असे टक्कच लावून, माझं नाव घेते का नाही, माझं नाव घेतं का नाही, माझं नाव घेते का नाही. ते उठतील, इकडं तिकडं पाहतील, काही कोणाला आवाजच देतील, इशारे करतात. काही लोक बापा, नाव घेतलं नाही की मग लय बिघडते कार्यक्रम किती चांगला होऊ द्या, किती एवढे लोक आले का नाही. आणि समजा यातल्या कोणाचं नाव घेतलं नाही भंतेजीनाथ, अनावधानानं राहिलं नाव, आणि कोणी चर्चा करताना सांगितलं, अहो किती लोक आले हो, भंतेजी पण आले मोठे, आणि सगळे भंतेजी आले, कार्यक्रम खूप चांगला झाला, धम्मदेसना खूप चांगल्या झाल्या. समजा कार्यक्रमाचं चांगलं वर्णन एखाद्या कोणाजवळ केलं आणि त्यांना पोटदुखीचा आजार जर झालेला असेल त्या कार्यक्रमामुळं, तर ते काय खराय होते.
असं म्हणते बघा. पोट असं दुखते की त्याची गोळीच नाही कुठं. आणि म्हणून लालसा ज्यांच्या मनामध्ये असते तर त्यांना बाकीचं काही गोड लागत नाही. त्यांना वाटते माझं नावच घेतलं पाहिजे, मला बोलवलंच पाहिजे, मलाच उठवलं पाहिजे. म्हणून तो कुत्रा पुलापर्यंत गेला, तो थकला होता, त्यानं खाली पाहिलं, पाणी शांत होतं, पाण्यात पाहिलं, याला दुसरा कुत्रा दिसला आणि त्याच्या तोंडात भाकर. कुत्रा कुत्रा इथं माणसाला कळेना, जिंदगी चालली तरी पण कुत्र्याला काय कळते. मी तर म्हणतो बापा, बदनाम करू नये कुत्र्यांना. कुत्रे इमानदार पण माणसं बेईमान असतात बघा काही काही. हा ते खरं आहे. आता म्हणजे पटलं तुम्हाला. म्हणून तर बाबासाहेब म्हणाले की बेईमानी करू नका. आणि म्हणून मी पण नेहमी नेहमी आपल्या लोकांना सांगतो की बाबासाहेबांची बेईमानी करणं बरं नाही, भोगावं लागते. कोणी असो, मग बाबासाहेबांशी बेईमानी करणं बरं नाही, बुद्ध धम्माशी बेईमानी करणं बरं नाही. म्हणून त्या कुत्र्याने खालं पाहिलं आणि त्याला वाटलं ही भाकर तर माझ्या तोंडातच आहे, पण ती पण भेटली पाहिजे. म्हणून यानं तोंड उघडलं भुंकण्यासाठी. जसंही तोंड उघडलं, याच्या तोंडात होती ती भाकर पडली खाली आणि मुकच बसलं हे खाली मान घालून. तर लालसा अशी आहे बघा. म्हणून लालसेचा अतिरेक बरा नाही असं मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे जीवनामध्ये आपण मध्यम मार्गाला स्वीकारलं पाहिजे. बुद्धाच्या संतुलित जीवन जगायला पाहिजे. आपले भंतेजी बघा, बोधिधम्मा भंतेजी, खरंच त्यांनी पण वाहवा केली, आम्ही पण त्यांची वाहवा करतो, सगळे भंतेजी वाहवा करतात. मी नेहमी आपल्या लोकांना म्हणत असतो, तुम्ही विचार तर करून पहा, तुमच्या सिल्लोड तालुक्यातलं प्रॉपर किती भंतेजी असतील? प्रॉपरचे काय सर, कोण आहे कोणी प्रॉपरचं परमनंट भिक्षू झालेलं? बरं, 10 दिवसासाठीचे तर लई येतात आमच्याकडे. तंबाखू सोडायचा आहे, दारू सोडायची, रागरागपणा सोडायचा आहे. परमनंट बुद्ध शासनामध्ये समर्पित जीवन जगण्यासाठी, बाबासाहेबांचं काम करण्यासाठी मला चिवर घ्यायचं आहे. आणि परमनंटली अभ्यासपूर्ण संयमशील राहून शील सदाचाराचं पालन करून मला समाजाला शिकवायचं आहे असं म्हणणारे तुमच्या सिल्लोड तालुक्यात किती असतील? हा पोरगा बेंगलोरवरून आला, मी यांना लहानपणापासून पाहतो. म्हणजे कौतुक कोणाचंही केल्या जात नाही, तुमच्या माहितीसाठी सांग, कोणाचंही कसं कौतुक केल्या जाईल. पण विचार तर करा, तुमच्या पोरांसारखं ज्यांचे मुलं असतील यांच्या वयाची, आता ह्या इथं आलेले पोरं सोडा, पण यांच्या वयाचे कितीतरी पोरं बिघडलेले आहेत की नाही? मायबापालाही त्रास देतात आणि इतरांनाही त्रास देतात. हा मुलगा बेंगलोरला जन्मलेला, महाराष्ट्रात आला, बाबासाहेबांची कर्मभूमी आहे म्हणून. बाबासाहेबांचं तर नाव, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांची कीर्ती जगजाहीर आहे. आणि यांचे वडील पण त्यांना ओळखतो, ते मोठे एक समाजसेवक आहेत. हे इकडं आले आणि इकडंच राहिले, लहानाचे मोठे झाले, अस्खलित मराठी बोलते बघा. आपल्याला बोलता येणार नाही अशी मराठी बोलते. तुम्हाला म्हटलं तुम्ही बोला बरं बंगाली, तुम्हाला म्हटलं गुजराती बोला, बोलतो का आपण? बोलू शकता का प्रत्येक जण? सगळ्या भाषा सगळ्यांना येतात का? त्यांना मराठी येते, हिंदी येते, इंग्रजी येते आणि तिकडची भाषा येते, कन्नड, तेलुगू काय जे असेल त्यांची भाषा. तर बघा, मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो, भगवंतानी पण सांगितलंय की भिक्खूला आपल्या मुलासमान जर असतील मुलाच्या वयाचे तर तुमचं तेवढं पुण्य असायला पाहिजे. तुम्ही तुमच्या तर मुलाचे मायबाप आहातच ऑलरेडी, पण तुमच्या मुलाच्या वयाचे जे कोणी काशाय वस्त्रधारी असतील त्यांना सुद्धा तुम्ही मुलगा समजून तुमचं उपासक म्हणून जे कर्तव्य आहे ते तुम्ही पार पाडलं पाहिजे. मग भोजन, औषधी, चिवर, त्यांच्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. आपल्या भावासमान जर कोणी भिक्खू असेल, बहिणी समान कोणी भिक्खुणी असतील तर भगवान म्हणाले आपलं कर्तव्य काय आहे? जसं तुमच्या मुलांना तुम्ही सण वार आल्यावर वेळोवेळी कपडे घेता का नाही? घेता का नाही? बापा कपाट भरू भरू असले तरी कपडे घेणं सुरूच आहे. जयंतीला घेते, आता काय काय येईल तेव्हा घेते, सेल लागला म्हणते घेता काय एखादं माझ्यासाठी? अजून घरातलं कपाट भरलंय, दुसरं नवीन कपाट मागवलंय तरी कपडे घेतात लोक. मी नेहमी सांगतो, बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी, टिकवण्यासाठी जे सिलवान गुणवान भिक्खू विनयाने राहून, संयमाने राहून समाजासाठी आपलं जीवन समर्पित करतात, तुमचं दायित्व आहे प्रत्येकाचं. भिक्खूवर कोणी उपकार करत नाही हे पण मी तुम्हाला निक्षून सांगेन. जर कुणाला वाटत असेल ना आम्ही भोजनदान देतो,
आम्ही चिवरदान देतो, औषधदान देतो, ते तुमचं पुण्यकर्म आहे. उपकार तुम्ही ज्ञाती बांधवांवरती करू शकता, पण भिक्खूवर, काशाय वस्त्रधारीला जे कोणतं काही तुम्ही दान देता ते उपकार नसून ते तुमच्यासाठी पुण्यकर्म आहे. तुम्ही संघवंदना म्हणत असाल, संघवंदनेमध्ये काय म्हणता माहिती का तुम्हाला? सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरीसपुगला, ये स भगवतो सावक संघो, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करनियो, अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती. पुण्यं खेतं म्हटलेलं आहे भिक्षू संघाला. काय म्हटलंय? पुण्यं खेतं म्हणजे पुण्यक्षेत्र आहे. आणि पुण्यक्षेत्र समजून, सुपीक जमीन समजून तुम्ही जे म्हणून काही दान पुण्य करता ते तुमचं पुण्यकर्म आहे. आणि म्हणून अशा भिक्षूंना तुम्ही सांभाळलं पाहिजे लेकरा समान. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांसाठी कपडे घेत राहाल, मी तर म्हणतो आपल्या लोकांना जे जे काही प्राप्त आहे ते सगळं काही बाबासाहेबांचं आहे. फक्त डीजेवर नाचण्यासाठी नाही आहे ते गाणं. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे, हे काय नाचण्यासाठीच गाणं आहे का? त्यातून बोध कधी घ्याल? बोध कधी घ्याल? जर बाबासाहेबांची सही आहे भाकरीवर, खरंच जर तुम्ही मानता की बाबासाहेबांची सही आहे, आपण खातो त्या भाकरीवर, त्या भाकरीला जागलो पाहिजे. जागलो पाहिजे का नाही? रोज घरी जेवण बनवत असताना, स्वयंपाक करत असताना, जेवण करत असताना तुम्हाला भिक्खूची आठवण झाली पाहिजे. अव्याहतपणे भिक्खू बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी काम करतात का नाही? तुम्ही जेव्हा जेव्हा कधी वस्त्र घ्याल, कपडे घ्याल, तेव्हा बौद्ध भिक्खूंची तुम्हाला आठवण झाली पाहिजे. हे भगवंतानं शिकवलं तुमच्या माहितीसाठी. बाबासाहेब म्हणाले मला सारा भारत बुद्धमय करायचा आहे. सारा भारत जर बुद्धमय करायचा आहे तर आपल्यापासून सुरुवात करा. आपलं दायित्व काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे, आपली जबाबदारी काय आहे, पुण्यकर्म कशात आहे, हे आपल्यातल्या प्रत्येकाला समजलं पाहिजे. उगीच बाबासाहेब म्हणाले नाही तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्मकार्यासाठी दान द्या. कमाईचा 20वा हिस्सा म्हणजे तुम्ही 100 रुपये जर कमवत असाल रोज, त्यातले 5 रुपये तुम्ही धम्मकार्यासाठी बाजूला ठेवले पाहिजे. माहिती आहे तुम्हाला? गडगंज श्रीमंती वाले लोक बनले, भिकारी बने हैं माला माल, ये है मेरे भीम का कमाल. लय गाणं ऐकू ऐकू लोक नाचतात आपले. मी म्हणतो बोध कधी घेता? आता त्या गायकांनी लय भारी गाणे गायले बघा, आम्ही ऐकले तिकडे भिक्खू निवासाला. सुंदर आवाज होता ते. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. कौतुक करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. बुद्ध म्हणाले कौतुक करता आलं पाहिजे. निंदात आयरे गैरे नथू खैरे करतात हो. चहाडी चुगली तर आयरे गैरे नथू खैरे करतात हो. बदनामी तर असेच लोक करतात हो जे ध्यानावर नाहीत. ते कौतुक त्यांनाच करता येते, गौरव त्यांनाच करता येते, प्रशंसा त्यांनाच करता येते ज्यांचं मन मोठं आहे. आणि आपलं मन कसं असावं? मोठं असावं. मी नेहमी सांगतो, लोकांचे घर झाले मोठे मोठे आणि शरीरही झाले मोठे मोठे आणि मन असं बारीक आहे. काय द्यायचं घ्यायचं करायचं म्हटलं का नाही, नाही म्हणते माझी तब्येत बरी नाही, मला इकडे जायचं तिकडे जायचं, माझ्याचं का होणार नाही, माझी परीक्षा आहे, माझ्या लेकरांना असं झाले तसं. जिंदगी तिकडंच बटन दबेपर्यंत घरीच बसते आणि घरचेही विचारत नाही, कवडीची किंमत देत नाही. आणि यांचे तेव्हा डोळे उघडतात आणि तेव्हा म्हणते मी जाऊ का तिकडं? काय फायदा तुमचा इकडं येऊन तेव्हा वेळ निघून गेल्यावर. आणि म्हणून पूजनीय भंतेजी आपले इथे आहेत, बोधी धम्मा भंतेजी आहेत, त्यांच्यासोबत छोटे छोटे भंतेजी आहेत, शिक्षण घेतात. बघा आपले भंतेजी लोकांची विशेषता आहे, बौद्ध भिक्खूंची सुशिक्षित आहेत ते. भिक्षू लोकांची ही विशेषता आहे. यांनी पण पहा ना, तिकडचं शिक्षण सोडून दिलं, इकडे आले होते. मला मागे सांगितलं यांनी कोणता 17 नंबरचा फॉर्म भरला म्हणे भंतेजी मी,
10वी पास झालो म्हणे मी पुढे शिकू लागलो, कोणते कोणते कोर्स करू लागलो. मी म्हणलो व्हेरी गुड, गुड बॉय. बाबा शिक्षण घेतलं पाहिजे ना, कारण तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या ना शिकवायचं तर असंच थोडी हवेत काठ्या मारता येतील. हे बोलतो आम्ही विषयांवरती रोजच्या रोज, तर अभ्यास करूनच बोलावं लागते. अभ्यास केल्याशिवाय कसं बोलता येईल? बुद्धाचा धम्म महान आहे आणि बुद्धाच्या धम्माचा अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यासही तो फक्त थिअरी नाही तर प्रॅक्टिकल सुद्धा आहे. बुद्धिझममध्ये ध्यान करायला पाहिजे, वाणीवर संयम ठेवायला पाहिजे, मनावर संयम ठेवायला पाहिजे. म्हणजे आचरणिकही अभ्यास आहे आणि धार्मिकही थिअरी पण अभ्यास आहे आपला. आणि मला वाटतं निश्चितच आपले छोटे भंते, बोधिधम्मा भंतेजी अभ्यासपूर्वक आपलं जीवन जगतात आणि त्यामुळे भिक्खूला तुम्ही सांभाळावं. भिक्खूला तुम्ही मोठे करू शकत नाही, भिक्खू तुम्हाला मोठं करतात. आता यांना जर कुठं विचारलं भिक्खूला, जर सिल्लोडमध्ये कोण राहते? बोधिधम्मा भंते. सिल्लोडमध्ये कोण? हे 2 भंतेजी राहतात. बौद्ध भिक्खूंमुळे समाजाची शान आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बौद्ध भिक्खू हा समाजाची शान आहे. ज्या विहारांमध्ये भिक्खू नाही ते ओस पडलेले विहार आहे. तुम्ही बौद्ध साहित्याचा अभ्यास जर केला तर विहार हे भिक्खूंसाठीच निर्माण केले. ह्या बुद्ध लेण्या बघा ना, आता भंतेजींनी सांगितलं बुद्ध लेण्यांची निर्मिती कशासाठी केली, कशासाठी केली? ते शून्यागार कोणासाठी आहेत? लेण्यांमध्ये जे शून्यागार आहेत ते कोणासाठी आहेत? भिक्खूंसाठी आहेत ना. ते झोपण्याची जागा कशासाठी आहे? भिक्खूंसाठी आहे. ते सभागृह कशासाठी आहे? भिक्खूंसाठी आहे. लेण्यांची निर्मिती, विहारांची निर्मिती भिक्खूंसाठी केली. पण काही ठिकाणचं वाईट अवस्था आहे आपल्याकडे, आपल्या देशामध्ये, आपल्या लोकांमध्ये. सगळेच तसे नाही, परंतु लोकांना वाटते आमचं वर्चस्व असावं काही लोकांना, आणि भिक्खूला महत्त्व देऊ नये. कारण भिक्खू आला की लोक त्यांच्या पाया पडतात, भिक्खू आला की लोक त्याला भोजनदान देतात, भिक्खू आला की लोक त्यांना वंदन करतात. आणि मग साहजिकच आहे इतरांना वाटते आमची किंमत कमी होते. म्हणून भंतेजी नकोच, मलाच वंदना म्हणू दे, मलाच प्रवचन करू दे म्हणते. मी लय पुस्तकं वाचले म्हणते. भंतेजीला काय समजते म्हणते. यांना हे कळत नाही की आपण भंतेजींना म्हणतोय, भिक्षूला म्हणतोय की ज्याला बुद्ध पुत्र म्हणतात. भिक्षूच्या बद्दल, बुद्धाच्या बद्दल, बुद्ध शासनाच्या बद्दल जर आपण काही बोलत असेल तर गरु कर्म घडते. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून आपलेच लोक जर असं कोणी वागत असेल तर ते फार वाईट कर्म करतात. आणि त्यामुळे भंतेजींनी आम्हाला बोलवलं. आम्ही काल भुसावळला होतो, जळगावला होतो, आज इथे आहोत, उद्या पुण्याला आहोत, परवाला अजून कुठं विचारूच नका. तुम्ही आमचं सोशल मीडिया चेक करत असाल. शेवटचा पॉईंट सांगतो तुम्हाला आपल्या लोकांसाठी, की ज्यांना वाटतं मी बाबासाहेबांचं काम करतोय, ज्यांना वाटतं मी बुद्धाचं काम करतोय, धम्माचं काम करतोय, त्या सगळ्या माझ्या तरुण बहिणींना, तरुण भावांना सांगतो मी, व्हॉट्सअपवर, फेसबुकवरती गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज पाठवून वेळ वाया घालवू नका, आपला डाटा वाया घालवू नका. भंतेजींचे प्रवचन असतात. जसं आमचं चॅनल आहे दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवरती ते लिंक येत असतील, फेसबुकवरती आमच्या लिंक असतात. प्रवचनं शेअर करा समाजातल्या लोकांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत आपले प्रवचनं शेअर करत जा. बुद्धाची वाणी आहे, लोकांमध्ये बदल होतो आणि होतो. आत्ता येताना बघा भंतेजी, आम्ही गाडीतून येत होतो, सांगलीवरून सांगलीच्या एका म्हणजे मराठा व्यक्तीचा फोन आला आणि ते म्हणाले, महाराज आम्ही तुमचे प्रवचन ऐकतो आणि तुम्ही जे सांगता ते सगळ्यांच्यासाठी आहे. बुद्धाबद्दल आम्हाला माहिती नव्हती, पण बुद्ध किती ग्रेट होते हे आम्हाला आता कळायला लागलं म्हणाले. आणि ते म्हणाले असंच सांगत जा, माझा हा नंबर आहे, मला पण प्रवचन पाठवलं. अहो बुद्ध सार्वजनिकच आहे, आपण कमी पडतो असं मला म्हणायचं. काही ठिकाणी आपण बुद्धाचा प्रॉपरली प्रचार केला पाहिजे ना. अग्रेसिव्हली बाबासाहेबांना तुम्ही मांडत राहाल, माझा बाप आसान तुमच्या छातीवर, काय काय बोलतात काही लोक, भयलतच काय बोलतात ना. लोकांना डिवचण्याचं तुम्ही बोलत असाल तर लोक जवळ येतील की दूर जातील? लोकांना डिवचण्याचं बोलत असाल तर लोक दूरच जातील ना. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेल की सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारचा वापर करा, बुद्धवाणीचा प्रचार करण्यासाठी, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी, आणि त्याचा फायदा होतो. आणि म्हणून आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावं अशी तुम्हाला मी सूचना करतोय. आणि माझ्या शब्दांना मी पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।